नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे रात्रीच्या शिळ्या उरलेल्या पोळ्यांपासून मस्त चमचमीत उपमा रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने। चला तर बनवूया उपमा। रात्रीच्या खूप पोळ्या उरल्या होत्या, मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चुरा बनवून घेतला। हा चुऱ्यावर मी थोडं पाणी शिंपडून घेतलं। हा उपमा खायला खूप छान लागतो आणि पोळ्या पण आपल्या जान होत नाहीत। पाणी शिंपडून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। उपमेसाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, एक कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण पाकळ्या, मी लसूण पेस्ट बनवून घेतली, एक टोमॅटो चिरून घेतला बारीक। कढईमध्ये एक पळी तेल चांगलं गरम होऊ द्या। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली, मस्त तडतडू द्यायची। कांदा टाकायचा, कांदा टाकून घेतला, कढीपत्ता, लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची, टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कांदा मिरची व्यवस्थित भाजू द्यायची तेलामध्ये। हा उपमा हिरवी मिरचीचा खूप छान लागतो। नंतर टोमॅटो टाकायचा, टोमॅटो 2 मिनिटं परतून घ्यायचा। नंतर चिमूटभर हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं। मीठ टाकले की टोमॅटो बात नरम होतो। नरम झालेलं टोमॅटो उपम्यासोबत खूप छान लागतं खायला, चव छान येते टोमॅटोची। बघा किती छान उपमा नरम झाला आहे। उपमा आता आपण टाकून घेऊ कढईमध्ये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा उपमा। 2-3 मिनिटं परत झाकून ठेवायची। बघा उपमा किती छान झाला। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।